मंडळी नमस्कार. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकाच यंत्रावरती पेरणी, कुळपणी आणि त्याचबरोबर फवारणी तुम्ही एकाच यंत्रावरती करू शकताय. ते कशा पद्धतीने आता बघूया आपण. शेतकरी मित्रांनो, या यंत्राद्वारे आपण पेरणी सोबत कोळपणी नंतर फवारणी अशी तीनही कामे एकाच यंत्राद्वारे करू शकतो. ही आहे बळीराजाची तिफन. आता याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा पेरणी करतो त्यावेळेस पावसाचं प्रमाण असतं आणि तुम्हाला ट्रॅक्टरची वाट बघावी लागते वापसा येण्यासाठी. तर वापसा न येता हे ओल्यामध्ये सुद्धा हे बळीराजाची तिफन चालू शकते, कारण याची वजनाने हलकी आहे आणि सोप्या पद्धतीने पेरणी करू शकते. आता सोबत फवारणी म्हणजे 6 नोझल याला जोडलेले आहे आणि बॅटरीचा इंजेक्टर लावून याने आपण फवारणी करू शकतो. 30 लिटरची याची टाकी आहे. इंजिनबद्दल जर विचार केला तर इंजिन याचा 3 HP आहे. 4 स्ट्रोक इंजिन आहे. 1 वर्ष वॉरंटी या इंजिनला मिळते आणि सर्व्हिसिंग वेळेत केली तर इंजिन 7-8 वर्ष सुद्धा आरामशीर चालतं. आता याची चालवायची पद्धत मी तुम्हाला सांगतो. पेरणीच्या फणांचा जर विचार केला तर 3 फणांची पेरणी आहे. पेरणीची सिस्टीम तुम्हाला सांगतो. पेरणी करताना 3 फणांची याची पेरणी आहे. फणांमधलं अंतर कमीत कमी तुमचं 8 इंचापर्यंत करू शकता. जास्तीत जास्त 18 इंच किंवा मग मधला फण जर बंद केला तर 2 फुटापर्यंत 3 फुटापर्यंत याने पेरणी आपण करू शकतो. दाण्यामधलं अंतर सुद्धा ऍडजस्टेबल आहे. हे याचं ग्राउंड व्हील आहे. ग्राउंड व्हील जसं जमिनीवर टेकून फिरतं त्या पद्धतीने बियाणे हे उचलतं आणि तुम्ही याचे स्पीड जर ऍडजस्ट केलं तर इथे 2 गिअर दिलेले आहे. जर छोट्या गिअरवर टाकलं तर बियाण्यांचे अंतर कमीत कमी 4-5 इंच असं कमी करू शकतात. चालवण्याची पद्धत खूप सोपी आहे. रशी ओढून चालू करावं लागते. अगदी सोप्या पद्धतीने चालू झालं आणि इथे ॲक्सिलेटर दिलेला आहे. ॲक्सिलेटर दिल्यानंतर सेंट्रिफ्युगल क्लचच्या पद्धतीने हे यंत्र चालतंय. चाकांमधलं अंतरही ॲडजस्टेबल आहे. कमीत कमी तुम्ही 2 फूट आणि मॅक्सिमम 3 फुटापर्यंत अंतर करू शकता. अशा पद्धतीने ही बळीराजा तिफन आहे.